एकूणच मोदी सरकारचं 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर खरंच अच्छे दिन आलेत का यावर आपण चर्चा करतोय. कांताताईंकडनं आपण मगाशी उत्तर घेणार होतो. कांताताई, आता विदर्भाचा मुद्दा नाही, मला खरं म्हणजे या ठिकाणी आज आपण चर्चेला जमलो की मोदी सरकारचे 1 वर्ष. आता तुम्ही मध्ये विदर्भाचा मुद्दा काढला, पण जे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे अमित शहा बोलतायत, तुम्ही निवडणुकीच्या काळची म्हणजे नितीन गडकरी असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, मुळातच जर आपण पाहिलं तर विदर्भातल्या सर्व पक्षांच्या आमदारांना असं वाटतं की वेगळा विदर्भ झाला पाहिजे. भारतीय जनता पार्टी त्याच्यात आहे, कारण मी आमदार असताना मी पाहिले विदर्भीय सगळे आमदार एकत्र व्हायचे या विषयावर. आम्ही नाही, मी ऐका ना, पुढे अरविंद मला पुढे बोलू दे. तर हे मी त्यावेळेला खरं म्हणजे पाहिलेलं आहे. आत्ताच्या निवडणुकीमध्ये स्पष्टपणे भाषणामध्ये तुम्ही खरं गडकरींची पण भाषणं काढा, त्याच्यामध्ये खरोखर असं बोललेलं आहे किंवा आम्ही वेगळ्या विदर्भाच्या बाबतीमध्ये आपण योग्य निर्णय घेऊ असंही खरं म्हणजे झालेलं नाही, आश्वासन दिले नाही. आता ते विदर्भातल्या नेत्यांनी स्वतःहून कुठे काही बोलले असतील तर, परंतु केंद्रीय नेत्यांनी वगैरे असं आश्वासन दिलेलंच नाही वेगळ्या विदर्भाचं. विदर्भातल्या लोकांना तुम्ही लिहून दिलंय, लेखी दिलेलं आहे लोकसभा इलेक्शन मध्ये? नाही, अजिबात नाही. महाराष्ट्राच्या तुम्ही आता हे भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचं अधिकृत मत म्हणजे भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं मत आणि राज्यातलं मत वेगळं असतं. नरेंद्र मोदींनी जर उद्या एखादं वक्तव्य केलं तर ते महाराष्ट्राच्या संदर्भात ग्रहित धरायचं नाही. म्हणजे उद्याच्याला तुम्ही म्हणताल की नरेंद्र मोदी अच्छे दिन, मला असं नाहीये, पण केंद्राने काय ते म्हणाले, महाराष्ट्राचं ते आहे. तुमच्या राष्ट्रीय अध्यक्षाचं मत हे तुम्हाला लागू पडत नाही असं तुम्हाला म्हणायचं असं नाहीये, पण आमच्या आताच राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलं की आम्ही असं आश्वासनच दिलं नाही. म्हणजे याचा अर्थ वेगळ्या विदर्भाच्या विरोधात भारतीय जनता पार्टी आहे का? नाही, विरोधात आहे. अध्यक्ष ज्यावेळेस बोलतात, राष्ट्रीय अध्यक्ष ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस महाराष्ट्राचा भारतीय जनता पार्टी त्यांनी सांगितलं आम्ही असं आश्वासन दिलं नाहीये, तुम्ही नीट ऐका. म्हणजे याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रातल्या नेत्यांनी नितीन गडकरींना किंमत नाही, तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला किंमत नाही, स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न. याचा अर्थ असाच आहे ना. याचा अर्थ असा होत नाही. जे देवेंद्र फडणवीस बोलले त्याला किंमत नाही, नितीन गडकरी बोलले त्याला किंमत नाही, भारतीय जनता पार्टीने जी मागणी केली त्याला किंमत नाही. अमित शहा, गुजरातच्या अमित शहाची तुम्हाला किंमत आहे. आश्वासन दिलं नाही हे फक्त या ठिकाणी सिद्ध होतं. याचा अर्थ विरोधात आहेत असं नाही किंवा नितीनजींच्या विरोधात. जाहीर करा भारतीय जनता पार्टीचा स्वतंत्र विदर्भाला विरोध आहे. काय म्हणून ऐकायचं? म्हणजे याचा अर्थ भारतीय जनता पार्टीचा स्वतंत्र विदर्भाला विरोध आहे. भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या अधिकृतपणे लाईव्ह चॅनलवर विरोध करत आहेत स्वतंत्र विदर्भाला. राष्ट्रीय अध्यक्षांचं आश्वासन दिलं नव्हतं त्यामुळे आम्ही त्याला बांधील नाही असं त्या सांगत. अरे आज राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलं, तुम्हीच बोलला की अमित शहा आज असं म्हणतात की आम्ही आश्वासन दिलं नव्हतं. त्याच्यावर मी तुम्हाला बोलतेय की त्यांनी आश्वासन खरोखरच असं दिलं नव्हतं आणि तुम्ही त्याच्यावर सुतारू स्वर्ग गाठताय की म्हणजे गडकरींच्या विरोधात आहेत का? म्हणजे कशाचं वाड्याचं तेल वांग्यावर काढू नका ना. त्यांनी असं आश्वासन दिलं नव्हतं असं ते म्हणतात आणि तुम्हीच बोलताय की त्यांनी युटर्न घेतला. त्यांनी खरोखरच आश्वासन दिलं नव्हतं. महाराष्ट्रातले नेते बोलले असतील, केंद्रातल्या नेत्यांनी मुळात आपण एक वर्षाचा कालावधीचा विचार करत असतो की भाजपच्या छोट्या राज्यांना पाठिंबा आणि विदर्भाला वेगळ्या विदर्भासाठी पाठिंबा आहे भाजपचा. भाजपने राज्य सरकारला वर्ष होईल तेव्हा तो काढा ना. आता केंद्र सरकारचं मॅडम कडनं आपण घेऊया. सत्य कुठेतरी मध्ये असतं. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की यावेळेला भारतीय जनता पक्षाने जो जाहीरनामा जनतेसमोर सादर केला त्यात वेगळ्या विदर्भाचा उल्लेख नव्हता. तिथे अमित शहा चुकीचे ठरत नाहीत. 2009च्या निवडणुकांना सामोरे जातानाही भाजपने असा उल्लेख केलेला नाही. दुसरं माझं मत एक कायम आहे की महाराष्ट्रामध्ये काही नॉन इश्यूज वारंवार चर्चेत आणले जातात. कदाचित वेगळा विदर्भ हा त्यापैकीच एक आहे. पण त्याही पलीकडे जाऊन हे निश्चितपणे मान्य करायला हवं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाची असलेली बांधिलकी कधीही लपवलेली नाही. उलटपक्षी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असतानाही कोल्हापुरात अगदी परवा त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की हो, मी या मागणीचा समर्थक आहे, अनुशेष दूर झाला पाहिजे. आज रावसाहेब दानवे यांनी देखील जे विधान केलं त्यातही त्यांनी वेगळ्या विदर्भाला भाजपचा पाठिंबा आहे हे सांगितलंय. कदाचित सातत्याने असे प्रकार होत असतात की नेता एक वेगळं काहीतरी बोलतो, दुसरा नेता एक वेगळं काहीतरी बोलतो. नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही तो प्रकार झाला. त्यामुळे कोण काय म्हणालं या वादात न जाता खरोखरच वेगळा विदर्भ भारतीय जनता पक्षाला करायचा आहे का, छोटा राज्य ही त्यांची कमिटमेंट आहे का,
आणि कांताताई किंवा कोणीही नाही म्हणालं तरी पालनपूर इथे जे भारतीय जनता पक्षाचं अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनात छोट्या राज्यांना समर्थन देणारा आणि वेगळ्या विदर्भाची मागणी करणारा ठराव भारतीय जनता पक्षाने पारित केला होता. त्या ठरावापासून ते दूर गेले आहेत का, त्यावर त्यांना शिवसेनेचं काही बंधन वाटतंय का, या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी, ती केवळ वादात जाऊ नये. नक्कीच. आणि अर्थातच इलेक्शनसाठी अशा प्रकारची आश्वासनं द्यावी लागतात असं अमित शहा स्वतः म्हणाले होते. त्यामुळे आता वेगळ्या विदर्भाचा हा मुद्दा किंवा भाजपचा हा पाठिंबा हे सुद्धा एक जुमलाच होता की काय असं वाटायला लागलंय. पुढे यावर चर्चा करूयात. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. जाहीरनाम्यामध्ये वेगळ्या विदर्भाचा मुद्दा नसला तरी वारंवार नेत्यांच्या भाषणामध्ये याचा उल्लेख होत होता. अर्थात देवेंद्र फडणवीस किंवा मग नितीन गडकरी यांच्या भाषणांमधून सुद्धा वारंवार तो उल्लेख होत होता. त्यामुळे वेगळ्या विदर्भासाठी विदर्भवासियांच्या तेवढ्याच आशाही बळावलेल्या होत्या. सुनील केदार यांच्याकडे आपण जाऊयात. सुनील केदारजी, तुम्ही स्वतः विदर्भातल्या काँग्रेसमध्ये असून सुद्धा त्या ठिकाणी जे काही सर्व पक्षीय आमदार आहेत किंवा खासदार आहेत त्या सगळ्यांना वाटत होतं की वेगळा विदर्भ व्हावा आणि भाजपनं ठोस असं आश्वासन दिलं होतं विदर्भवासियांना. मात्र फसवणूक झाली विदर्भवासियांची. नाही, मी एवढंच सांगू शकेल त्या ठिकाणी वेगळ्या विदर्भाचा जो मुद्दा जो विचार आला होता तो मूळतः त्याची सुरुवात ही आहे की तिथे असलेल्या विकासाचा मुद्दा होता. आणि ही गोष्ट तेवढीच खरी की त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये तो विषय नव्हता, पण त्यांची भाषणं त्याच रुखेने नेहमी होत राहिलेली आहे. ते सभागृहात असो की मग निवडणुकीच्या दरम्यान असो. आजही विदर्भातले काही जे भारतीय जनता पार्टीचे आमदार लोक तशा प्रकारची आपली प्रतिक्रिया नक्कीच देतात. आणि आमचं एवढंच म्हणणं राहील की विदर्भाच्या विकासाला धरून निघालेला विचार आहे. आणि मला अजूनही आठवतं की आजचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस विरोधी पक्षामध्ये होते त्यांनी आपलं भाषण देत असताना सभागृहामध्ये एक विषय मांडला होता की ह्या लहान भावाला, विदर्भ हा लहान भाऊ आहे, उर्वरित महाराष्ट्र मोठा भाऊ आहे आणि मोठा भाऊ सतत लहान भावावर त्या ठिकाणी अन्याय करतो म्हणून लहान भावाला वेगळं भाव असं वाटतं. आता सगळी सूत्र त्यांच्या हातामध्येच आहे. त्यांनी या मोठ्या भावातला लहान भावातला जे अंतर आहे, जे मतभेद आहे ते त्या ठिकाणी मिटवण्याच्या दृष्टिकोनातून निकाली काढण्यातून त्या ठिकाणी एक कर्तबगारी करावी अशी आम्हा सगळ्याला अपेक्षा आहे. राहिला प्रश्न निवडणुकीमध्ये लोकांना आश्वासन द्यायचं नाही द्यायचं, मतं कसे घ्यायचे, हा एक वेगळा त्या ठिकाणी प्रकार आहे. याबद्दल एक सविस्तर चर्चा व्हायला पाहिजे. पण आज विदर्भातल्या लोकांना विदर्भ वेगळ्यापेक्षा विदर्भाचा विकास हा महत्वाचा आहे हा त्या ठिकाणी आपल्याला टाळता येणार नाही असं माझं ठाम मत त्या ठिकाणी आहे. उमेशजी, काय वाटतं? म्हणजे आता सुनील केदार ज्याप्रमाणे ते स्वतः विदर्भातले आहेत त्यामुळे वेगळा विदर्भ त्यांना हवा होता विदर्भवासियांना की तिकडचा विकास आणि जो काही अनुशेष आहे तो थोड्याफार फरकाने आता भरून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी पुढच्या काळामध्ये पुढे येणार नाही वाटतं तुम्हाला? नाही, वेगळ्या विदर्भाची मागणी ही पुढील काळात सुद्धा राहणारच आहे. त्यापूर्वी होती ही मागणी. ही अशा पद्धतीची वेगळ्या राज्याची, छोट्या राज्याची मागणी ही काही फक्त देशामध्ये फक्त महाराष्ट्रात विदर्भाचीच आहे, असे वेगवेगळ्या राज्यामध्ये सुद्धा छोट्या राज्यांची मागणी असते. त्याची तीव्रता किती आहे? जसं तेलंगणाच्या बाबतीमध्ये प्रचंड तीव्र आंदोलन झालं तसं काही वेगळ्या विदर्भामध्ये झालेलं दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या नेत्यांनी स्पष्ट भूमिका घेतली की जर जनतेची भावना असेल तर आम्ही निश्चितपणे त्यांच्या बरोबर राहू. परंतु मुद्दा हा विकासाचा आहे. सुनील केदार म्हणाले ते बरोबर आहे की लोकांची ही विकासाची मागणी आहे. जसं पुण्याचा विकास झाला, मुंबईचा झाला, रायगड असेल, या ठिकाणी ज्या पद्धतीनं डेव्हलपमेंट झालेली आहे तशा पद्धतीची डेव्हलपमेंट होणं ही विदर्भाची खरी अपेक्षा आहे. नागपूर आणि चंद्रपूर जर वगळलं तर इतर जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर मागास तिथला भाग आहे आणि त्यामुळे ती मागणी आहे. मुद्दा हा आहे की आजच्या चर्चेचा मुद्दा असा आपण ज्या पद्धतीनं सांगितला की ती जी मागणी जी आहे ती जरी यांच्या जाहीरनाम्यात नसली तर ते जाहीरनाम्यात नसणं हा फक्त भारतीय जनता पार्टीचा तांत्रिक मुद्दा होता. कारण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची होणारी युती ही तुटलीच असती त्या मुद्द्यावरनं. कारण यांच्या स्पष्ट भूमिका आहेत. शिवसेनेचा वेगळ्या विदर्भाला विरोध आहे आणि भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा आहे. त्यामुळे जे वादग्रस्त मुद्दा आहे तो जाहीरनाम्यात घ्यायला नको म्हणून एवढ्या तांत्रिक मुद्द्यावर फक्त त्या जाहीरनाम्यामध्ये लिखित स्वरूपात नाही आणि त्याच्यामुळं
ते आता त्यांना तेवढी बोलायला जागा आहे, परंतु स्पष्टपणे रेकॉर्ड विधानसभेतलं रेकॉर्ड आहे. आता सगळ्या नेत्यांनी मान्य केलं, मुख्यमंत्र्यांची तर स्पष्ट भूमिका आहे. आणि अशा पद्धतीनं वेगळ्या विदर्भाची मागणी करणारेच आज संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. खरं तर त्यांच्या हातामध्ये त्यांनी लगेचच विधानसभेत ठराव घ्यावा, केंद्रामध्ये त्यांचं संपूर्ण बहुमत आहे, त्या ठिकाणी त्यांनी ठराव घ्यावा. परंतु हे असं करणार नाहीत. हे आता मागाशी जसं बोललो की फक्त आश्वासन द्यायची गोष्ट आहे आणि प्रत्यक्षपणे कृती करायची वेळ आली की त्यावेळेस हे लोक करत नाही. कांताताई, फक्त